तर दीपक ताक ठरतात या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. त्यांना इथे सन्मानित केलं जातं. ट्रॉफी येऊन सामना चालू करायचा आहे. प्लीज सामना देखील चालू करायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स नरहरी 11 संघ. त्यानंतर मनोजजी यायचे आपण. स्वराज्य विरुद्ध स्पार्टनचा सामना आणि त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच मनोज बोंडे, एक परफेक्ट ऑलराऊंडर, यशस्वी संघनायक, त्यांना सन्मानित केलं जाते. तर निश्चित स्वरूपाने आपण इथे एक विशेष सन्मान घेतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो की ज्यांनी आम्हाला सहकार्याची भूमिका दर्शवली, त्याचबरोबर आपण पाहतो की आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि या स्पर्धेमध्ये आले आणि खूप चांगली भूमिका दर्शवत असताना खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, प्रामाणिकपणे खेळले, शिस्तबद्ध पद्धतीने खेळले आणि करताना खऱ्या अर्थाने आयोजकांच्या पाठीशी उभे राहिले. याबद्दल नरहरी 11 संघाचा एक विशेष सन्मान केला जातो. एकदम जोरदार टाळ्या नरहरी संघासाठी. शिवाजी साहेब, अजित साहेब, तुमचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप आभार. त्याच्यानंतर एपी ब्लास्टर्स, मी एका खेळाडूला विनंती करतो अथवा संघ मालक असतील तर कॅप्टन कुणी एकाने कुणीतरी यावं. एक ग्रुप फोटो देखील घेतला जाईल. पूर्ण टीम आली तर खूप बरं वाटेल. आता वाच. त्यानंतर विनंती असेल एपी ब्लास्टर, विनंती असेल एपी ब्लास्टर यावं आपण. आकाशजी, एपी ब्लास्टर संघाचा एक सन्मान आपल्याला करायचा आहे. तर पूर्ण टीम आली तर खूप बरं वाटेल. तर धन्यवाद. एपी ब्लास्टर संघाचा देखील एक इथे प्रतिनिधी आलेला आहे. तर मी विनंती करेन विजय भाऊ यांना, आकाशजी आहेत का, आकाशजी यांना विनंती करेन की आणि विजयजी यांना विनंती करेन की आपल्या दोघांच्या शुभास्ते आपण एपी ब्लास्टर संघाचा देखील एक सन्मान पार पाडणार आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये ते आलेत. खूप चांगलं सहकार्य आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या संघाने देखील दाखवला. जय पराजय नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु खेळ दाखवणं ही खेळाडूची एक ओळख असते आणि प्रत्येक खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळ दाखवला. याबद्दल संपूर्ण टीमचा एक विशेष सन्मान इथे पार पाडला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. उन्हाचा तडाखा आता थोडासा वाढलाय. आता ऊन थोडंसं वाढू लागलं. घड्याळीची काटे सांगतायत की वेळ झालेली आहे 12:55, म्हणजे 1 वाजलेला आहे आणि प्रखर उन्हामध्ये आता ही मॅच चालू आहे. लीग स्टेजमधली अजून एक मॅच आपण पाहतोय. धन्यवाद एपी ब्लास्टर संघ.
हॅलो हॅलो. तर थँक्यू सो मच, धन्यवाद सर्वांचं. पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत, सर्वांचं मोस्ट वेलकम करूयात आणि लगेचच जाऊयात मित्रांनो मैदानाच्या दिशेने. आपण पाहतो की लीग स्टेजमधली अजून एक मॅच तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय मराठा वॉरियर संघाला आणि दुसरीकडे आपण पाहतोय संघर्ष 11 या संघाला. मराठा वॉरियर संघ सलग 2 सामने जिंकलाय. या स्पर्धेतील त्यांचं आव्हान अधिक प्रबळ झालंय, त्यांचं अधिक आव्हान मजबूत झालंय. नक्कीच आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता टीम मराठा वॉरियर आपल्याला पाहायला मिळते. आमचे जगदाळे कॅमेरामॅन साहेब खूप चांगल्या पद्धतीने हे संपूर्ण कव्हर करतायत आणि निश्चित स्वरूपाने आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. यशस्वी संघ म्हणून सातत्याने या संघाकडे पाहिलं जातं. आमच्या गलाई बांधवांमधल्या काही असे मोजके संघ आहेत, त्या संघांमध्ये असे काही संघ आहेत जे सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये देखील हा संघ आवर्जून आपल्याला पाहायला मिळतो. अगदी स्पार्टन 11 असेल, त्याच्यानंतर आपण पाहतोय की मराठा वॉरियर असेल, मराठा टायगर असेल, अन्वी 11 असेल, स्वराज्य 11 असेल, त्याचबरोबर किंग्स 11 संभाजीनगरचा संघ असेल. हे असे काही संघ आहेत मित्रांनो जे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि खूप चांगलं चित्र खूप खूप भारी वाटतं ज्यावेळेला सातत्याने स्पर्धा होतात, सातत्याने हे खेळाडू सर्वजण स्पर्धेसाठी येतात, त्यांच्याकडे असलेली प्रबळ ताकद ते आम्हाला सातत्याने दाखवतात. आणि अगदी आपण पाहतोय की ही प्रत्येक गोष्ट टिपत असताना प्रत्येकाने ना आपला एक वेगळा दर्जा दर्शवलाय. आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे गुणलेखक मित्र असतील, आमचे सर्व ऑफिशियल्स असतील, आमचे सर्व पंच असेल, प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये ना एक विशेष भूमिका दर्शवली आणि त्यांच्या या सर्वांच्याच प्रामाणिकमुळे आणि प्रत्येकाच्या या कष्टामुळे या स्पर्धेला ना एक वेगळं वलय प्राप्त झालंय. आणि यावेळेस हुक केलाय ऑन साइडला, चेंडू फाईनच्या डोक्यावरून भरपूर लांब जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय श्रीजी गोल षटकार. तर जरूर आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. स्ट्राईकवरती आपण पाहतोय राहुल कदम याच्या बॅटिंगमधून मोठा स्ट्रोक पाहायला मिळालाय. आक्रमकता तो दर्शवतोय. यावेळेस हलक्या हाताने टळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडतंय? घाई 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 थोडीशी घाई होते. नर्व्स कंट्रोल करावं लागतील, थोडंसं शांत राहावं लागेल. सुरुवात आत्ताच तर झाली आहे मित्रा, एवढी घाई कशासाठी? कदाचित असं सांगत असतील राहुल. धाव फलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. संकेत यांना आपण गोलंदाजीच्या भोवल्यावरती पाहतोय. यावेळेस क्या बात आहे, करारा प्रहार, काय चेंडू टाकलाय, जबरदस्त चेंडू. वेग होता, उसळी होती, पट्टस हेडशॉट. कदाचित चेंडू जास्त लागलाय की काय? काळजी घ्या. हे शॉट खेळणं अवघड आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये बाउन्सर आणि जसप्रीत बुमराचा यॉर्कर या गोष्टींचा सन्मान करा. वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती स्थिरावला गेलाय 12च्या घरामध्ये. एक फलंदाज बाद झालाय, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरुवात झालाय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संकेत अल्दर यांना आणलं गेलंय. कालपर्यंत त्याचं 12वा खेळाडू संघर्ष संघासाठी संकेत राहत होता, परंतु यावेळेस त्याला पाचारण केलं गेलंय गोलंदाजीसाठी. आणि काय गोलंदाजी दाखवली त्याने. नवीन बॉल एवढ्या वेगानं हाताळणं, एवढ्या मोठ्या खेळाडूच्या विरोधामध्ये हाताळणं तेवढं सोपं नाहीये. राहुल सारखा मोठा खेळाडू त्याच्या विरोधामध्ये. अजून एक आखूड टप्प्याची लाईन आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा, वाईट बॉल येतोय, अतिरिक्त उसळी घेतोय चेंडू आणि ज्यामुळेच या पंचांनी 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्सचा देखील कॉल दिलाय. कदाचित संकेत लेदर बॉल क्रिकेटचे धडे सातत्याने गिरवतो की काय असं म्हणावं लागेल, कारण की तो उसळीवरती विश्वास दर्शवतोय. कारण की स्पेशली लेदर बॉल क्रिकेट जे खेळाडू खेळतात ना, ते चेंडूला अतिरिक्त उसळीवरती जास्त विश्वास दर्शवतात. फलंदाजांपासून थोडंसं चेंडूला लांब ठेवणे, लाईन आणि लेंथवरती कंट्रोल करत असताना उसळी देणं, ऑफस्टिकच्या बाहेरचा मारा करणं, या काही बेसिक गोष्टी आहेत जे लेदर बॉल क्रिकेटर्समध्ये आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. आणि त्याच गोष्टींची आपल्याला इथे चाचपणी करताना हा खेळाडू दिसतोय. 13 धावा स्कोर कार्डवरती. छेडखानी करायची होती. वाईड बॉलचा इशारा पंचांचा पुन्हा येतोय. संकेत दिशाहीन गोलंदाजी करतायत. भरकटले की काय म्हणावं लागेल, पुन्हा एकदा ट्रॅकवरती यावं लागेल.
गाडीने आता टर्न घेतलाय संकेतच्या. आतापर्यंत तुफान वेगाने योग्य मार्गावरती पळणारी संकेत नावाची गाडी आता थोडीशी भरकटली आहे. मंगळवारचा दिवस आहे मित्रांनो, आणि विशेष करून मंगळवार म्हणलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बहुधा वेळेला आपण असं पाहतो की मंगळवार म्हणलं की आपली जी कुलस्वामिनी असते, आपल्या घरातली जी देवी असते, तिचं आपण दर्शन करतो. आणि आज मंगळवार आहे, भरपूर जणांची इच्छा असेल की कुठेतरी जावं, आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद घ्यावा. आणि मी सर्वांना विनंती करतो, जर वेळ असेल तर नक्की व्हिजिट देऊन या. हाकेच्या अंतरावरती तिचं मंदिर आहे आणि निश्चित स्वरूपाने एक वेगळा वारसा या मंदिराला लाभला आहे. कारण की असं म्हणलं जातं की बाजूला असलेल्या त्या लेणी, अगदी आपण पाहतोय की अजिंठा एरोळ्याच्या ज्या लेणी आहेत, ज्यांना एक वेगळा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्या देखील तिथे आहेत. वेगळे शिलालेख तिथे आहेत. गौतम बुद्धांची खूप मोठी प्रतिमा तिथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर जर का सांगायचं म्हणलं तर ऐकवेरेचं मंदिर, त्यांना पांडवांचा इतिहास लाभलाय. असं म्हणलं जातं की पांडवांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. अशा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या आख्यायिका लिहिल्या गेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टी जर का तुम्हाला डोळ्याने पाहायच्या असेल आणि स्वतःला आजमावायच्या असेल तर थोडीसा वेळ काढून इथे जरूर भेट द्या. षटकाचा होतो खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आले आहेत 19 धावा, 1 फलंदाज बाद. लक्ष असू द्या, आमचा टायमर चालू आहे. जर का 20 मिनिटांच्या अवधीमध्ये तुमचे 5 षटक नाही संपले तर तुम्हाला सरळ पेनल्टीचा कॉल असणार आहे 6व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती. असं नाहीये की आम्ही इथून कॉल देत नाहीये म्हणजे टायमर चालू नाहीये. टायमर इथे लावलेला आहे. आपण पाहू शकता दोन्ही संघांचे 12 खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि त्यांना सांगू इच्छितो टायमर सातत्याने चालू आहे. येस, 1-2 मिनिटांचा अवधी आम्ही जरूर देऊ तुम्हाला, कारण की बॅट्समन आउट होतात, बॅट्समन आत बाहेर करतात. त्या गोष्टींसाठी आम्ही जरूर तुम्हाला वेळ देऊ, परंतु अतिरिक्तचा वेळ जर का तुम्ही घेतलात तर तुमच्यावरती कारवाई होणार आहे. सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. थोडीशी फेकी खराब होते. संकेत भरपूर क्विक आहेत. संकेतच्या गाडीला आज ब्रेक नाहीये मला असं वाटते. एक दिवस ही क्रिकेटची स्पर्धा तो काल खेळलाय आणि आज ब्रेक फेल झालेत की काय असं म्हणावं लागेल त्याच्या गाडीचे. थांबायचं नाव तो घेत नाहीये. सातत्याने तो पळतोय आणि राहुलला देखील तो पळवतोय. काल रात्री राहुलनी संकेतला पळवलंय फायनलच्या मॅच मध्ये आणि त्याचा वचपा आता संकेत वसूल करतोय. राहुलला तो पळवतोय. धाव कंप्लीट केली गेली. 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज अर्थातच अक्की कोरडे आलेत. चांगले गोलंदाज आहेत यावेळेस रिव्हर्स स्वीप फटका खेळला गेलाय जरूर. सरळ डीप मध्ये सरसावतोय. डीप थर्ड मॅन मध्ये 4 धावांसाठी येईल. चौकार. 4 धावांसाठी ते चौकार येतोय. कमालीची फलंदाजी करतायत. संकेतच्या बॅटिंगमधून हा चौकार यांना डोळ्याचं पारणं फेडतोय. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये टार्गेट केला गेलाय. यावेळेस काय घडणार पंचांचा इशारा येणं बाकी आहे. अजून एक परंतु कौतुक करावं लागेल फलंदाज संकेत यांचं. काय रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक त्यांनी इथे खेळलाय. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, आईवा कॅच चालू आहे. लक्षात राहू द्या, जर का सीमारेषेच्या बाहेर चेंडू जर का तुम्ही कॅच केला तर तुम्हाला 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाते. अगदी संतोषजी यांना हात पकडून बाबूला बसवावं लागलं. बाबू तू शांत बस आता.
या छोट्या छोट्या गोष्टींवरती ना आमच्या सर्वांची नजर असते. कारण की तुम्ही फक्त मैदानाच्या आतमध्ये खेळत असता, तुम्ही खेळ बघत असता, आम्ही तुम्हाला बघत असतो. 28 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झाला, नवीन गोलंदाज आपण पाहतोय की अक्की चांगली गोलंदाजी करत होता, परंतु त्याच्या विरोधामध्ये 2 चौकार लगावले गेले संकेतच्या माध्यमातून. गोलंदाजाने आता फलंदाजाला शांत ठेवलंय या बॉलवर. तरी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन द नी झालेत. नटराज मुद्रा धारण करत असताना मिड विकेटच्या दिशेने गॅप शोधून काढलाय. चेंडू फरार होणार का? वाखण्याजोगी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काय अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष 11 संघ धाटणीचा प्रयत्न करतोय. त्यांच्यासाठी ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. एक मॅच ते जिंकलेत, एक मॅच दोन्ही मॅच जिंकलेत ते. वा क्या बात आहे. दोन्ही मॅच ते जिंकलेत आणि जर का ही मॅच ते जिंकले तर या स्पर्धेतलं स्थान अधिक प्रबळ होईल. आणि जर का ही मॅच ते हरलेत तर मला असं वाटतं की यांच्या पूलमध्ये स्वराज 11 संघ देखील आहे. हो हो हो, यावेळेस भरपूर लांब षटकार येतोय संकेतच्या बॅटीमधून. तीन षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 36 धावा फलकावरती आल्यात. संकेतच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल. आजचा दिवस नवीन आहे, आजचा सूर्योदय वेगळा आहे आणि आजचा नवीन खेळाडू चमकतोय. नाव आहे संकेत. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, बेळगावमध्ये होणारी प्रत्येक ओपनची मोठी क्रिकेटची स्पर्धा, अगदी साईराज ट्रॉफी असू द्यात किंवा के रत्नाकर ट्रॉफी, ज्या स्पर्धेला बेळगावचा बहुमान, बेळगावची सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून पाहिली जाते. अगदी टेनिस पटलावरचे तारे सितारे जिथे दरवर्षी प्रत्येक वर्षी स्पर्धा खेळायला येतात, त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू बेळगावच्या सर्वात मोठ्या साईटमध्ये खेळतो, जिथं नाव आहे के रत्नाकर संघ. अगदी रत्नाकर शेट्टी साहेब यांना डेडिकेट केलेला त्यांचा हा तो संघ आहे आणि त्याच्यामध्ये शेट्टी साहेबांचं योगदान आणि त्याच्या नेतृत्वाखाली संकेत प्रत्येक वर्षी ती स्पर्धा खेळतो. आणि आता नुकतीच जी स्पर्धा पार पाडली गेली तिथे मुंबईच्या संघाच्या विरोधामध्ये 6 चेंडूंमध्ये 10 धावा या संकेतने डिफेन्स केला होता. मंदा गुरव सारखा मुंबईचा मोठा प्रतिभाशाली फलंदाज याच्या विरोधामध्ये संकेतने काय अफलातून गोलंदाजी केली होती, त्याची रील सुप्रसिद्धी झाली, सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपल्या गलाई बांधवांमध्ये काय टॅलेंट आहे, आपल्या सोना चांदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांमध्ये काय टॅलेंट आहे आणि हेच टॅलेंट दाखवणारी स्पर्धा आज लोणावळ्याच्या कुशीमध्ये पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर 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 टॅलेंटेड खेळाडू आहेत, भरपूर टॅलेंट आपल्या या गलाई बांधवांमध्ये आहेत. सिल्वर गोल्ड या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या मुलांमध्ये आहे, परंतु गरज आहे मोठमोठ्या स्पर्धा होणं. आणि मागील 2-4 वर्षांमध्ये आपण पाहतोय की तगादा लावलाय या स्पर्धांनी, सातत्याने होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा, ज्याच्यामुळे आपण पाहतो की टॅलेंट अधिक फुलू लागलंय. आणि अगदी आज आपण पाहतोय की स्ट्रीट पासून ते स्टेडियम पर्यंत मला घेऊन जायचंय हे सांगितलं आपल्या पुण्याच्या संघाने. अर्थात तानाजी भाऊ चव्हाण असतील, त्याच्यावर आपण पाहतोय की आमचा आकाश असेल, त्याच्या संपूर्ण टीमने, अगदी विघ्नेशजी सूर्यवंशी साहेब असेल, विजयजी असतील, या सर्वांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा इथे साकारली जाते आणि एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि अगदी पुढच्या चेंडूवरती असणारे फ्री हिट. तर पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. स्ट्राईकवरती आपण पाहतोय संकेत आहे, चार्ज तो झालाय प्रचंड उन्हामध्ये आणि आता आपण पाहतोय की या फ्री हिटचा वापर कशा प्रकारे केला जाईल. 40 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झालाय. खडे 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 खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज राहुल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राजकोट वरून हा संघ इथे आलाय. सागर होते संघनायक, काल आमच्यासाठी बरोबर टॉस साठी आले होते आणि त्यांना आम्ही विचारलं होतं की सागरजी आज कशा प्रकारे तुम्ही संघ बांधणी केली. सागरजींनी सांगितलं की जास्त काही नाहीये, जास्त कुठली मोठे प्लेयर आम्ही मागवले नाहीयेत, आम्ही आमच्या घर आज आम्ही फक्त आणि फक्त आमच्या घरच्या खेळाडूंना घेऊन आलोय. राजकोटचे सर्व खेळाडू तुम्हाला एकाच संघामध्ये खेळायला पाहायला मिळतील
आणि काय खेळ दाखवलाय, बहरदार खेळ दाखवलाय, बहरदार खेळ दाखवलाय. राजकोटच्या संघाची देखील चर्चा चाललेली. जेव्हा स्पर्धेला शुभारंभ झाला त्यावेळेला आकाशजी असतील, त्याच्यावर आपण पाहतोय की रोहित पुरोहित जी असेल यांच्यावर आम्ही चर्चा करत होतो. पाटील साहेब देखील त्या दिवशी रात्री होते, तानाजी भाऊ त्या दिवशी होते. यांच्यावर चर्चा करताना त्यांनी आवर्जून कौतुक केलं राजकोटच्या टीमचं की यावर्षीच्या स्पर्धेसाठी राजकोटचा संघ खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून आलाय. त्यांच्यामध्ये असलेल्या प्रत्येक खेळाडूमध्ये टॅलेंट खूप चांगलं आहे आणि या स्पर्धेमध्ये एक प्रबळ दावेदाराच्या रूपामध्ये आम्ही संघर्ष 11 संघाला पाहतोय. आणि हो यस, त्या प्रकारचा खेळ संघर्ष 11 संघाने दाखवलाय. चांगला चेंडू होता. यावेळेस आपण पाहतो की चेंडूपासून थोडेसे दूर राहिलेत. चेंडूवरती जाणं गरजेचं आहे, पावलांचा वापर करणं गरजेचं आहे. तुम्ही पावलांचा वापर किती चांगला करताना यावरून तुम्ही चेंडूवरती किती योग्य पद्धतीने जाता या सर्व गोष्टी डिफाईन होतात. आणि कदाचित इथेच बीट झालेत संकेत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय राहुल आहेत. अतिरिक्तचा वेळ घेतला जातोय, एक्स्ट्राचा टाइम इथे दवडला जातोय. आपण पाहतोय की 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होण्यासाठी एक्स्ट्राची वेळ इथे घेतली जाते. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका, चेंडू गॅप मधून सरसावतोय डीप मध्ये. चार षटकांचा होतोय खेळ समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा या अंकित केल्या गेलेत. तर निशिकांत आलेत नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. तर पहिला चेंडू निशिकांत यांचा थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला गेला. राहुल यांच्यासाठी सरप्राइझिंग ही डिलिव्हरी होती. डॉट बॉलने सुरुवात होते या षटकाची. आपण पाहतोय वेळ अतिरिक्त घेतला जातो, एक्स्ट्राची वेळ इथे घेतली जाते. विनंती असेल चला संघर्ष 11 वेळ वाढवायचा. लोअर फुलटा चेंडू, पंचांचा इशारा काय येणार आहे? हवेमध्ये चेंडू असणार आहे. निशिकांत चेंडूच्या खालती, काय कॅच पकडलाय. नो बॉल कॉल दिला गेलाय रिव्ह्यू साठी कॉल दिला गेलाय. मी विनंती असेल तिसऱ्या माणसाने की चला इन ऍक्शन यायचं. आता आपण सांगायचं हा चेंडू फेअर आहे या फिर अनफेअर आहे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जे आमचे सर्व ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत आपण त्यांचा आभार व्यक्त करूयात. जिल्हा परिषद सदस्य विनायकरावजी मासाळ साहेब, किसन शेठजी, देवाजी साहेब. येस सर, इट्स अ नो बॉलचा इशारा. नो +2, 3 धावा मिळतील या चेंडूवरती. किसन शेठ देवासी असतील, त्याचबरोबर सागर शेठ माने असतील, सचिन शेठ कदम असतील, सुशांत शेठ बाबर असतील, त्याचबरोबर ऋतिक शेठ शिंदे असतील, संपतराव शेठ माने असतील, मालोजी शेठ चव्हाण असतील. या सर्वांचंच मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण पाहतो की मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल दिली गेले, मॅन ऑफ द मॅचच्या बक्षीसाठी आपण पाहतोय की पारितोषिक दिले गेलेत. बेस्ट बॅट्समनसाठी 2000, बेस्ट बॉलरसाठी 2000, त्याचबरोबर बेस्ट कॅचसाठी 1000 रुपये आणि फायनलच्या प्लेअर ऑफ द मॅचसाठी 1000 रुपये. हे सर्व पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आलेत, अर्थातच शशिकांत शेठ, चिमेगावकेकर यांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. त्याचबरोबर भरत शेठ यादव साहेब यांचा आपण आभार व्यक्त करूयात. हे सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमची संपूर्ण कमिटी, अध्यक्ष विजयजी गायकवाड असेल, विनेश सूर्यवंशी असतील, दादासाहेब गायकवाड असतील, मुरादजी मुलानी असतील, राजकिरण पाटील, प्रवीणजी देवकर साहेब, प्रतीकजी नेरवे, रोहितजी पोद्दार, भास्कर भोसले, आकाश कांडेसर, तानाजी चव्हाण, बाबासाहेब नांगरे पाटील, सुनीलजी मोरे, विशालजी जाधव, अमरजी पाटील, जीवनजी जगदाळे, राकेश निकम, सचिन कदम, या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात. कारण की या संपूर्ण सर्व कमिटी मेंबर्सनी अहोरात्र परिश्रम घेतलेत, प्रचंड अशी मोठी मेहनत घेतलीत आणि त्याच्यानंतर हे एवढं मोठं वलय आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय खासदार विशालदादा पाटील असतील, आमदार विश्वजित कदम असतील, आमदार सुहास भैया बाबर असतील, आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब असतील,
त्याचबरोबर आमदार सुनील अण्णा शेळके असतील, त्याचबरोबर नितीनजी वाघमोडे साहेब, नगराध्यक्ष सन्मान्य श्री वैभवदादा पाटील साहेब असतील, जिल्हा परिषद सदस्य श्री विनायक रावजी मासाळ असतील, त्याचबरोबर सन्मान्य श्री संतोष कांबळे साहेब, क्रीडा अधिकारी महाराष्ट्र राज्य पोलीस मुंबई, या सर्वांचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात, या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूयात, कारण की या सर्वांचं मार्गदर्शन, या सर्वांचा आशीर्वाद आपल्याला लाभला आहे, ज्यामुळेच की काय हे एवढं मोठं पर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 5व्या षटकाचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 50. फुलटॉस ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा इथे वेगाने कंप्लीट होत आहेत. 52 धावा धाव फलकावरती आल्यात. खूप वेगाने सुरुवात झाली होती धाव फलकाला, परंतु त्यानंतर एक शॉट, 1 शॉटचा कॉल आलाय. 1 शॉटचा कॉल आलाय. मेन क्रीज वरती आपण पाहतोय बॅटिंग साइडला शॉटचा कॉल आलाय, ज्याच्यामुळे 1 धाव मायनस होणार आहे इथे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बीट केले स्विंगने, स्विंग अँड मिस, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. संकेतच्या खेळीचा होतो इथे अंत. बघा 5 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती आपण पाहतोय 51 धावा अंकित केल्या गेल्यात. शेवटचं षटक इथे सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय इथे गोलंदाज आलेले आहेत केतन. धावा धाव फलकावरती आलेत. 2 फलंदाज इथे बाद झालेत. चला चला स्पीडअप करायचा आहे. पॅनल्टीचा कॉल येऊ शकतो मित्रांनो. अतिरिक्तचा वेळ घेताय तुम्ही प्लीज. चला वाजवू नका मित्रांनो, बॉल पडताना वाजवू नका. जेव्हा बॉलर बॉल टाकतोय त्यावेळेला टाकू नका, वाजवू नका. तर जरूर इथे आपण पाहतोय की शेवटच्या षटकाच्या खेळाला देखील सुरुवात झालेली आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय की 52 धावा अंकित केल्या गेल्यात. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज केतन आलेले आहेत. केतन माने जास्तीचा वेळ घेताय. केतन तुम्ही जास्तीचा वेळ घेताय, प्लीज मॅच सुरुवात करा. यावेळेस हवाई सफर चेंडू प्रेक्षकांमध्ये संधी होती आईवा कॅच कंप्लीट करण्याची. षटकार येतोय फलंदाज कोळेकर यांच्या बॅटीमधून. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की क्रिकेटचं वेळ आता थांबत नाहीये. क्रिकेटच्या स्पर्धा आता थांबत नाहीयेत. क्रिकेटवरती असलेलं प्रेम थांबत नाहीत. परंतु यावेळेस लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला हवाई सफर. चेंडूच्या खालती खेळाडू, कॅच कंप्लीट होतोय. विकेटचं पतन फलंदाज मनोज कोळेकर यांच्या खेळीचा होतोय अंत.
लोअर फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती मोठा प्रहार फसलाय. फलंदाज येतोय तो बाद. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. तमाम क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी आणि तमाम गलाई बांधवांसाठी खुश खबर, खुश खबर, खुश खबर. गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन जयपूर अँड फ्रेंड्स सर्कल आयोजित जयपूर चॅम्पियन ट्रॉफी 2026 सीझन 4 आपल्या सर्वांच्याच भेटीला येते. तर निश्चित स्वरूपाने जर का या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा असेल, 2 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा डे नाईट रूपामध्ये पार पाडली जाते. आणि जर का तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर शरदजी शिंदे आणि गणेशजी ठोंबरे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. तब्बल 75,000 रुपये या पहिल्या पारितोषिकाची धनराशी असणार आहे. दुसऱ्या पारितोषिकासाठी तब्बल 55,000 रुपये, तिसऱ्या पारितोषिकासाठी 33,000 रुपये आणि चौथ्या पारितोषिकासाठी 11,000 रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे. जर कुणाला ही स्पर्धा खेळायची असेल तर नक्कीच आजच संपर्क करा गणेशजी ठोंबरे, शरदजी शिंदे या दोघांबरोबर. मोठा स्ट्रोक, मोठा स्ट्रोक, मोठा स्ट्रोक. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट संदीप पाटील नाव आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो. पहिला चेंडू सामना करत असताना संदीपच्या बॅटीमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. चेंडू एवढ्या लांब गेलाय, मला आता असं वाटतं की FIR लिहावी लागेल या चेंडूला शोधून आणण्यासाठी. दूर डोंगराच्या कुशीमध्ये चेंडू गेलाय आणि एवढ्या लांब गेलाय की क्षेत्ररक्षकांनी सांगितलं मी तर नाही पळू शकत, तुम्हीच आता यंत्रणा लावा बॉल शोधण्यासाठी. लास्ट बॉल, शेवटचा बॉल शेष आहे. 64 धावा आपल्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झालेत, रनआउटची संधी मिळाली आहे आणि घडणार काय, कंप्लीट केली गेली आहे धाव. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. पंच प्लीज चेक करायचे नॉन स्ट्रायकर एंड वरती घडलंय काय. पंच निश्चित स्वरूपाने निर्वाळा देतील, परंतु पहिल्याच रनवरती फलंदाज बाद झालाय. पहिल्याच रनवरती फलंदाज बाद झालाय. सर रविराज 11 विटा, रविराज 11 संघ चला यायचं आपण टॉस साठी, कारण की तुमचा विरोधी संघ स्पार्टन 11 इथे उपस्थित झालेला आहे.
कुमार सूर्यवंशी इथे उपस्थित आहेत, तर मी विनंती करेन रविराज 11 संघ या आपण टॉस करूयात. येणारा पुढचा सामना लीग स्टेजचा अजून एक मुकाबला, थर्ड लास्ट मॅच आपल्या डोळ्याच्या समोर येणार आहे. स्पार्टन 11 वर्सेस रविराज 11. आणि खेळाडूंना एक विनंती करतो मित्रांनो, जेवण सुरू झालेलं आहे, आपण सर्वांनी कृपया करून लवकरात लवकर जेवण करून घ्यायचं. विनंती असेल, जेवण सुरू झालेलं आहे, आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जेवण करून घ्यायचं. 64 रन स्कोर कार्ड वरती आहेत आणि 65 टू विन आहे. चला, रविराज 11 संघाचा संघनायक आलेला आहे का? रविराज 11 टीमचे कॅप्टन, प्लीज आवाज येत असेल तर लवकर रिॲक्ट करा. रविराज 11, रविराज 11. हॅलो, रविराज 11 टीमचा कॅप्टन आकाश. संघर्ष 11, संघर्ष 11. सागर, सागर. चला, आपण टॉस करणार आहोत. टीम रविराज 11 प्लीज लवकर या. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय, अधिकचा वेळ तुम्ही दवडताय. टायमर चालू करायचंय, टायमर चालू करा प्लीज. टायमर चालू करा पहिला बॉल पडल्यानंतर. आणि जसा पहिला बॉल पडेल बॉलिंग मार्कवरती, यस गोलंदाज पहिलाच बॉल स्वागत केलंय रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पंचांचा इशारा काय येणार आहे? 6 धावांसाठी षटकार आणि बीमरसाठी कॉल दिला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय बीमरसाठी. तिसऱ्या पंचांना आता इन ऍक्शन मध्ये यावं लागेल. त्याचबरोबर आपण पाहतोय की उमेश या गोलंदाजासाठी अनिल शेठ गायकवाड हुबळी यांच्याकडून 5001 रुपयांचं इनाम आलंय, जर का उमेशने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर ऋतिक शेख यांना मी विनंती करेन की आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते आम्ही ते टॉस कंप्लीट करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या लखलखत्या चकचकत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, अगदी प्रत्येक ट्रॉफी हे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले, अर्थात ऋतिक शेठ इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ते टॉस कंप्लीट करतोय. येणारा पुढचा सामना स्पार्टन 11 बँगलोर आणि त्यांच्या विरोधामध्ये विटाचा अर्थात रविराज 11 संघ इथे उपस्थित आहेत. यस, आपण टॉस करूयात. कॉल कुणाचा असेल? कुमारजी कॉल करतील. ओके, टॉस इथे आपण करतोय. छापा, हे टेल इज अ कॉल. सॉरी, हेड बोललो होता, टेल आलाय. तर टॉस जिंकलाय रविराज. बॅटिंग बॅटिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय. 2 पराभव आय थिंक तुमच्या वाट्याला आलेत. त्यांच्यासाठी ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. जर ते जिंकले
तर या स्पर्धेमध्ये टिकून राहतील. आणि जवळजवळ आपण पाहतो की तुमच्या वाट्याला 2 सामने पराभूत आलेत. कसं पाहता या मॅचला? पाहुण्यांना थांबवणार आहेत का जाऊन देणार आहे लवकर? जाऊन देणार. खेळतील, चांगले खेळतील, त्यांचा गेम आहे, त्या हिशोबाने ते खेळतील, आमचा गेम आहे, आम्ही सर्वांनी खेळू, जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू, कारण आम्हाला पण एक ते जीत महत्वाची आहे. कुमार, गोलंदाजी आली तुमच्या वाट्याला पहिली, कसं पाहता या मॅचला? भरपूर इम्पॉर्टंट मॅच आहे. हो, आमची आता बॉलिंग आलेली आहे, तर आम्ही एक 30 ते 35 रनावर हे नसते आम्ही अपेक्षा करतो. काही चेंजेस झालेत का? कारण की कालच्या लास्टच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली होती, थोड्याशा चुका बॅट्समनकडून झाल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये काही बदलाव आहेत का? बदलाव असा काय नाही, जे आहे ते कंटिन्यू. तर ऑल द बेस्ट तुम्हाला दोघांना ऑल द बेस्ट देऊयात. धन्यवाद ऋतिक शेठ, तुम्ही इथे आलात. थोडंसं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमचं सर्वप्रथम आम्ही वेलकम करतो, सुस्वागतम करतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी तुमचा देखील खूप मोठा हातभार आम्हाला लाभलाय. कसा राहिलाय हा संपूर्ण प्रवास? कशी वाटली स्पर्धा? आपल्या मुलांनी ती आयोजित केली? खरं तर मराठा टायगर्स पिंपरी चिंचवड संघ हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमचा स्वतःचा संघ आहे. त्यांनी खूप सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. त्यांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. त्यासाठी आम्हाला माहिती आहे किती कष्ट घेतलेत. गेले 2 महिने आम्ही फक्त या एका स्पर्धेसाठी पळत असतो आणि जे सर्वांनी बक्षीस जाते, ज्यांनी आम्हाला सर्व सपोर्ट केला, जे सगळे सोने चांदी व्यापारी असतील त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. सर्वांनी आम्हाला एक चांगला प्रतिसाद दिला की आता हे आमचं 4थं वर्ष आहे. यापुढेही ते आम्हाला आता असाच प्रतिसाद देतील अशी सगळ्यांकडून अपेक्षा ठेवतो आणि धन्यवाद. मी थांबतो. ऋतिक शेठ जास्त आता बोलत नाहीयेत. स्ट्रीटपासून स्टेडियमपर्यंत एक छोट्या मैदानापासून ते आज आपण पाहतोय की जगाच्या पाठीवरती एक मोठं मैदान म्हणून ज्याची ओळख निर्माण होणार आहे थोड्या दिवसांमध्ये, अशा मैदानापर्यंतचा हा प्रवास राहिला आहे. या वर्षीचं पुढचं संस्करण यापेक्षा अधिक मोठं आम्हाला पाहायला मिळेल का? नक्कीच 100% प्रयत्न तर हाच असेल की जेवढं काही चांगलं आम्हाला करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सर्व प्लेयर्सला चांगली संधी मिळेल याची आम्ही ग्वाही देतो आणि 2 शब्द बोलून मी थांबतो. धन्यवाद. हे होते आमचे ऋतिक शेठ, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी एक महत्त्वाची भूमिका दर्शवली. ते स्वतः मराठा टायगर संघाचे अविभाज्य घटक आहेत. ते एक स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत, परंतु या स्पर्धेसाठी त्यांनी ॲज अ ट्रॉफी स्पॉन्सर म्हणून भूमिका दर्शवली आहे आणि सांगितले त्यांनी की येणाऱ्या भविष्यामध्ये या स्पर्धेचं रूप हे अधिक मोठं असणार आहे. या स्पर्धा अजून कशी मोठी करता येईल यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत. नक्कीच त्यांच्या या कार्याला आपण शुभेच्छा आणि सदिच्छा देऊयात. सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि इथे फलंदाज बाद होतोय आणि उमेश जसा गोलंदाजीसाठी आला त्याच्यानंतर आमचे हुबळीचे अनिल शेठ गायकवाड यांच्याकडून पारितोषिक आले. 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सलग 3 चेंडू 3 फलंदाज बाद केले तर 5,000 रुपये त्यांना दिले जाणार आहेत. नाव बॅक टू द क्रिकेट. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 65 धावांचा टार्गेट चेस करायचं आहे. प्रत्युत्तरादाखल आपण पाहतो की दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये उमेश पुन्हा एकदा कोसळतोय, पुन्हा एकदा बरसतोय. उमेशची ही तर स्पेशालिटी आहे मित्रांनो. हा गोलंदाज मिस्टिरियस आहे, हा गोलंदाज प्रतिभाशाली आहे. या गोलंदाजाकडे टॅलेंट भरपूर आहे आणि या टॅलेंटचा वापर तो आज जरूर करतोय.
काय स्ट्रोक सजवलाय, कौतुक करावं लागेल या फलंदाजाचा. अफलातून टायमिंग साधत असताना पवन शिंदे याच्या बॅटीमधून आलेला हा चौकार डोळ्याचं पारणं फेडतोय. क्लास काय असतो, दर्जा काय असतो हे दाखवतायत पवन. ताकद प्रचंड मोठी आहे. यावेळेस ड्राईव्ह करत असताना चेंडू फरार वाईड स्लॉक ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. काय क्षेत्ररक्षक दाखवतोय संकेत. पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आलाय संकेत ज्या वेळेला चेंडूच्या खालती येतोय, ज्या वेळेला चेंडूवरती तो जातोय, त्या वेळेला त्याची तो अफलातून कामगिरी ते बजावतोय. त्याच्याकडे असलेलं क्रिकेटचं टॅलेंट आहे ना, तो आता दाखवू लागलाय. मॅच महत्वाची आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे. टेबल टॉप करायचं आहे. आपल्या ग्रुपमध्ये वरच्या पोझिशनला आम्हाला राहायचंय. आम्हाला रिस्क घ्यायचीच नाहीये ही सांगणारी ही मॅच असणार. परंतु काय क्लासिकल ड्राईव्ह खेळतोय पवन. काय शॉट आहे त्या खेळाडूचे. नजाकतता काय सुंदर आहे. स्टायलिश अंदाज आहे त्याचा. असं मला वाटतंय की कदाचित हा खेळाडू लेदर बॉल देखील खेळतो की काय. हो यस. एक ओव्हर 18 षटक समाप्त होतोय. 1 ओव्हर 18. बघा 12व्या खेळाडू संतोषजी शिरोडकर यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी स्वतः सांगितलं की बॉल पडल्या ओव्हर समाप्त झालाय. 12व्या खेळाडूचं काम हेच तर असतं. प्रत्येक बॉल कुठे पडलाय, कसा पडलाय. तुमचा 12 जर का तीक्ष्ण असेल ना, या गोष्टी भरपूर मॅटर करतात. पहिला ओव्हरचा होता खेळ समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर जाऊन थांबतोय 18च्या घरामध्ये. तर जरुरी ते आपण पाहतोय की नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विघ्नेश आलेले आहेत. अजून एक तेज तर्रार यंग टॅलेंटेड खेळाडू. विनंती असेल तमाम क्रीडा रसिकांना, खेळाडूंना की प्लीज आपण सर्वांनी भोजन उरकून घ्यायचंय. जेवण करून घ्या मित्रांनो, कारण की वेळ कमी आपल्याकडे. भोजनाचे काउंटर काही कालावधीनंतर बंद होणार आहेत. त्यामुळे प्लीज तुम्हाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर जेवण आटपून घ्यायचंय. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. विशाल माने आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की पवन शिंदे हे दोन फलंदाजी करतायत. पवन यांना आपण स्ट्राईक वरती पाहू शकता. पवनने काय एक दर्जेदार स्ट्रोक दाखवलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये उमेशच्या विरोधामध्ये 18 धावा गोळा करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही उमेश सारख्या चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारे जर का फलंदाजी करत असाल तर तुम्ही तुमचा क्लास दाखवताय. यस जरूर संतोषजी शिरतोडे साहेब. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा माफ करा, राऊंड द विकेट आले. त्यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेर मारा करत असताना चेंडू भरपूर लांबून निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. वेग प्रचंड आहे विघ्नेश याच्याकडे आणि याच वेगाचा तो वापर करतोय. परंतु यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 65चा पाकलाट करायचा आहे. संघर्ष 11 संघ, प्रचंड मोठा संघर्ष त्यांचा देखील राहिला आहे. विजयवाड्यामधून राजकोटवरून हा संघ बिलॉंग करतो आणि ताकद भरपूर मोठी या संघाची. अगदी गोलंदाजीची असू द्यात मग किंवा ती फलंदाजीची असू द्यात, या संघाकडे ना ताकद भरपूर आहे. आणि आज लोणावळ्यामध्ये आलाय तो जिंकण्यासाठी. परंतु सलगचा तिसरा बॉल अवंतर चेंडू इथे टाकतोय. विघ्नेश थोडासा भरकटला गेलाय की काय असं म्हणावं लागेल. विघ्नेश थोडासा दिशाहीन गोलंदाजी करतोय की काय म्हणावं लागेल. कदाचित त्याच्यावरती असलेलं प्रेशर, हे प्रेशर त्याला कोणी थोडीशी चूक करण्यासाठी इथे भाग पडतंय. समोर असलेला फलंदाज पवन शिंदे यांना आपण पाहतोय. काय कमालीची बॅटिंग राहिली पवन यांची. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू इथे रोखला जातोय. एक पेक्षा जास्त काही नाहीये. पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी तब्बल 4 चेंडू टाकावे लागले. त्यानंतर पहिली लीगल डिलिव्हरी या षटकातली मला पाहायला मिळाली. स्पार्टन 11 संघ सज्ज होतोय नेक्स्ट मॅच साठी आणि रविराज 11 संघाचे संघनायक थोड्या वेळा आधी आमच्या सर्व आयोजकांबरोबर चर्चा करत होते. त्यांनी एक प्रश्न आपुलकीने विचारला की या टेबलमध्ये आम्हाला जर का टिकून राहायचंय तर आम्हाला काय करावं लागेल. तर त्यांना प्रत्युत्तर हे दिलं गेलं की तुम्हाला स्पार्टन्सच्या विरोधामध्ये एक मोठी झुंज द्यावी लागेल. स्पार्टन्सला जर का तुम्ही पराभूत मोठ्या डिफरन्सने केलात तर या स्पर्धेमधलं कदाचित तुमचं स्थान बनू शकतं जर का इक्वल पोझिशन झाली तर. काय फटका सजवला, काय टायमिंग साधलं गेलंय. चांगली फटकेबाजी होते. क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळते. रनआउटची संधी, थेट फेकी, थोडासा चेंडू मिस झालाय की काय.
नाराज आहेत, संदीप थोडेसे नाराज आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मनोज होते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. मनोजनी चेंडू काय अप्रतिमरित्या उचलला, फेकी केली थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने. सिद्धार्थ आहेत, माफ करा. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या सिद्धार्थ यांचं पाहायला मिळालंय. दूरवरून एवढं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस पुन्हा एकदा टोलवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरून सिद्धार्थ पळत जातोय. प्रयत्न जिकरीचा करतोय, चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी येतोय चौकार. भाषा बोलतायत. 28 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. शफल झालेत. स्टान्स चेंज केलाय म्हणूनच की आपण पाहतोय पंचांनी लीगल डिलिव्हरी इथे करार दिली आहे. 26 चेंडू शेष आहेत. 37 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे. कौतुक करावं लागेल या फलंदाजांचं, विशालचं आणि पवनचं. दोन्ही फलंदाजांनी आपली एक प्रभावी खेळी दाखवली आहे. या चेंडूंचा मारा गरजेचा आहे. या प्रकारची गोलंदाजी गरजेची आहे. विकी देखील आता रेडी होत आहेत या मॅचसाठी. एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विकी. स्पार्टन 11 संघामध्ये या खेळाडूला आपण पाहणार आहोत. स्पार्टन 11 संघाचे खेळाडू आता हळूहळू करून डगआउट जवळ येऊ लागलेत. रविराज 11 संघ देखील आता वॉर्मअप करतोय, तयारी करतोय तो देखील. अकू टपायची लाईन, रिव्हर्स खेळलाय. संदीप फक्त पाहत राहिलाय. चेंडू फरार होतोय, सीमारेषेच्या पलीकडे येतोय. डीप थर्ड मॅन मध्ये श्रीजी गोल्ड चौकार. पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद होतोय. उर्वरित कॅल्क्युलेशन जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता. सामना आटोक्यामध्ये आलाय. 36 बॉल मध्ये 65चा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 षटकांमध्ये तुफान राडा घातलाय या दोन्ही फलंदाजांनी. कौतुक करावं लागेल या दोन्ही फलंदाजांचं. काय बहरदार खेळी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. 32 धावा आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज सुदर्शन यांना आणलं गेलंय. सुदर्शन यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती ते सज्ज होत आहेत. जर्सी नंबर 10 आज त्यांनी परिधान केलाय, परंतु जर्सीच्या वरती नाव दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मॅच चालू करा प्लीज. टाइमर चालू आहे. लक्षात राहू द्या. कर्नाटका वॉरियर टाइमर चालू आहे. उर्वरित कॅल्क्युलेशन जरूर मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो. 32 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. सुदर्शन निकम या गोलंदाजाला इथे आणलं गेलंय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय पवन शिंदे यांना, ज्यांनी 5 चेंडूचा सामना करत 8 धाव फलकावरती नोंदवल्या. दुसरीकडे आपण पाहतोय विशालजी माने यांना, ज्यांनी 8 चेंडूचा सामना करत 17 धावांचं योगदान स्कोर कार्ड वरती दिलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. सुदर्शनला आणलं तर गेलंय जरूर. प्रत्येक वेळेला तारणहारच्या भूमिकेमध्ये आपण सुदर्शनला पाहिलंय. निर्णायक क्षणावरती चेंडू हातामध्ये घेणं, आपल्या टीमला पुन्हा एकदा सामन्यामध्ये खेचून आणणं, ही ओळख राहिली सुदर्शन यांची. तर या मॅच मध्ये सुदर्शन काय करतील? राईट टर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बीट करतायत पवन यांना. चांगला चेंडू होता. चांगला मेरिट वरती चेंडू टाकतायत. पहिला चेंडू अगदी डोळ्याच्या समोरून काटा बदलतोय. थोडासा चेंडू स्विंग होतोय की काय म्हणावं लागेल. पहिलाच बॉल डॉट इथे पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. एखाद्या गोलंदाजासाठी काय अपेक्षित असतं, त्याची सुरुवात एक चांगल्या बॉलने. बघा नॅचरल स्विंग त्याच्याकडे. हलकासा चेंडू तो कट करतोय बाहेरच्या दिशेने. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बैठक शॉट लागवण्याचा प्रयत्न. खोलात टाकला होता चेंडू, पॅड लाईन वरती आढळतोय. बॅट्समन पुन्हा एकदा बीट होतोय.
प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजी करणाऱ्या टीमला एक ताकद देईल. प्रत्येक डॉट बॉल यांना बॅटिंग करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी बनणार आहे. एव्हरी डॉट बॉल विल बी द क्राईम ही पोझिशन आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु इथे गरज आहे कर्नाटका वॉरियर संघाला सातत्याने इथे डॉट बॉल टाकण्याची. हवेमध्ये संतोष, कॅच कंप्लीट. असंतोष झाला असता संघ, परंतु संतोषने पकडलाय कॅच. विकेटचं पतन, मोठा मासा गळायला लागलाय. पवन शिंदे बॅक टू डगआउट. घडते तरी काय मैदानाच्या आतमध्ये जी जोडी मैदानाच्या आतमध्ये भरत होती, जी जोडी सातत्याने धावफलकावरती धावा गोळा करत होती, त्या जोडीला आता सुरुंग लावलाय. सुरुंग लावलाय कोणी तर सुदर्शनने लावलाय. कुरुक्षेत्रामध्ये ज्या प्रकारे प्रभू श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आपण पाहिला होता, त्या सुदर्शनची आठवण झाली आता या सुदर्शनच्या गोलंदाजच्या माध्यमातून. तारणहारच्या भूमिकेमध्ये 21 चेंडू 33 ची आवश्यकता. डॅमेज कंट्रोलिंगचं काम आता इथे करू लागलंय. आपल्या संघासाठी काय कमालीची गोलंदाजी केली सुदर्शनने, कौतुक करावं लागेल या सुदर्शनचं. राईट मोर द विकेट. शिवराज बेंद्रे नरहरी 11 संघाचा अतिरिक्त खेळाडू, छोटा लाडका पाठीराखा शिवराज बेंद्रे इथे आलाय. शिवराजच्या हातामध्ये काही पैसे सापडलेत, 500च्या त्या नोटा आहेत. मी विनंती करतो जर कुणाच्या त्या पडल्या असतील तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या, ओळख पटवा आणि हे पैसे तुमचे तुम्ही घेऊन जावा. 500च्या काही नोटा सापडल्यात, परंतु शिवराजच्या प्रामाणिकतेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कौतुक करावं लागेल शिवराजचं. एवढ्या कमी वयामध्ये ही प्रामाणिकता खूप कमी लोकांमध्ये असते. कदाचित आई वडिलांचे संस्कार त्याच्यावरती चांगले झालेत की काय म्हणावे लागतील. डीजे 1 मिनिट, डीजे बघा 500च्या नोटा इथे सापडल्या. ज्याच्या कुणाच्या असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावा. अमाऊंट खूप मोठी आहे, प्लीज इथून घेऊन जाऊ शकता. आणि शिवराज बेद्रे बाळा तुझं कौतुक करतो मी. आई वडिलांनी संस्कार तुझ्यावरती चांगले केलेत की काय म्हणावं लागेल. घरामध्ये वारसा चांगला आहे संस्कारांचा, म्हणून असे प्रामाणिक मुलं आज आपल्याला पाहायला मिळतात. रस्त्यावरून चालताना एखादा रुपया जरी मिळाला ना तर तो माझा याच्यासाठी भांडणारे भरपूर लोक आपण पाहिलेत. परंतु इथे 500च्या नोटा सापडल्यात आणि त्या 500च्या नोटा इथे आणून दिल्यात. अठरा बॉल 28 सामना होता कुठे, सामना आणून कुठे दिलाय. सुदर्शनचं कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका त्याने इथे निभावली आहे. आपल्या संघासाठी भरपूर त्याने निर्णायक भूमिका बजावली आहे. 37 धावा फलकावरती आलेल्या आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. कुणाचे पैसे जर का पडले असेल खिशामधून तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या, ओळख पाठवा आणि तुमचे पैसे घेऊन जावा. 500च्या काही नोटा आहेत, अमाऊंट मोठी आहे, त्यामुळे प्लीज मी विनंती करतो. 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू इथे डिलिव्हर झालेला आहे. 17 चेंडूंमध्ये अद्याप देखील 28 धावांची आवश्यकता असणार आहे. विशाल माने आणि त्याचबरोबर महेश मोरे या फलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. पवन शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने बरसत होतं, कडाडत होतं, दहाडत होतं. त्या वादळाला सुदर्शनने शांत केलं, त्या वादळाला त्यांनी पाणी पाजलं आणि आता आपण पाहतो की सुदर्शन देखील पाण्याचा आस्वाद घेतोय.
सुदर्शनची मिस्टिरियस गोलंदाजी, विशेष करून त्याचा लेग ब्रेक भरपूर चांगला आहे, त्याचा लेग कट भरपूर चांगला आहे. टप्पा पडला तर हलकासा चेंडू त्याचा बाहेर निघतो आणि तोच फलंदाजांना डोकेदुखी बनतो. आणि पवन शिंदे त्याच जाळ्यामध्ये गुरफटला, बाद झाला, परंतु संतोष कदम यांचं कौतुक करावं लागेल. काय कॅच पकडलाय त्यांनी, काय कॅच पकडलाय त्यांनी. उडी मारून कॅच कंप्लीट करत असताना आपल्या संघासाठी भरपूर ते निर्णायक भूमिका बजावत आहेत. 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 15 चेंडूंचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. 28 धावा अद्याप देखील चेस करायच्यात. सामना निर्णायक झालाय, सामना अटीतटीचा झालाय, सामना महत्वपूर्ण झालाय. ह्या सामन्यामध्ये जिंकणार कोण हा जो प्रश्न आता इथे वावरतोय ना, या प्रश्नाचा उलगडा थोड्याच वेळामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट संकेत फिरवलाय भरपूर लांबून, हाफ ट्रॅकर होता, भरपूर लांबून फिरवलाय. हाफ ट्रॅकर चेंडू फाईनच्या डोक्यावरून फरार होते सीमारेषेच्या पलीकडे. येतोय 4 धावांसाठी चौकार. चौकाराने आता सूत्र हल्लेत. 14 बॉल 24ची आवश्यकता असणार आहे. संकेतच्या षटकातील हे 2 शेवटचे बॉल भरपूर निर्णायक असणार आहेत. या 2 बॉलवरती जर का एखाद मोठा फटका आला ना, तर टीम संघर्ष 11 संघ कमबॅक करेल या मॅच मध्ये. जर का संकेतने हे 2 चेंडू चांगले टाकले तर बाजू मजबूत होईल. कर्नाटका वॉरियर संघाच्या हवेमध्ये असणारे चेंडू हाफ ट्रॅकर होता, नीटचा समजू शकले नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. विशाल आहेत मागील सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. विशाल तिथे उपस्थित आहेत. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती आल्यात. 5 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. शिवराज बेदरे या आपल्या लहान पाटी राख्याला काही पैसे मिळालेत. 500च्या त्या नोटा आहेत. ज्याच्या कुणाच्या असतील प्लीज इथे येऊन त्यांनी कलेक्ट करून जायचे आहेत. बघा अमाऊंट मोठी आहे, रात्री झोप लागणार नाही, दिवसभर डोकं फिरल आणि त्या नादात अजून खर्च होईल. त्यामुळे प्लीज 43 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. 2 फलंदाज इथे बाद झाले. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू असणार आहे, फरार होते सीमारेषेच्या पलीकडे आणि ऋतिक शेट यांना संधी होती 200 रुपये कमवायची. खुश खबर, प्राइज आता वाढलेलं आहे आयवा कॅचचं. दोन्ही हाताने जर का कॅच पकडला तर 200 रुपये आणि एका हाताने कॅच पकडला तर 500 रुपये. आता मला असं वाटतंय की प्रत्येक जण आता उजव्या हाताने प्रॅक्टिस चालू करेल. तरी ते घडते काय मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता होती आणि बॉलिंग मार्कवरती सुदर्शन यांना आणलं गेलंय. सुदर्शनला दाखवलाय आसमान, षटकार ठोकलाय फलंदाज विशाल मानेने त्यांच्या विरोधामध्ये. महेश मोरे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
स्ट्राईक नॉन स्ट्रायकर एंडवरती. महेश मोरे स्ट्राईकवरती आहेत, माफ करा. विशाल मानेचं कौतुक करावं लागेल. मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली. 11 चेंडूंचा सामना करत असताना 28 धावांची भरदार त्याने इनिंग साकारली. हवेमध्ये चेंडू असणार आहे. बंटी चेंडूच्या खालती. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. विकेटचं बदन. नऊ चेंडू 9 धावांची आवश्यकता. सुदर्शन जिकरीचा प्रयत्न करतोय, परंतु संघर्ष 11 संघ यांना हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. लढणं ही त्यांची ओळख आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये माघार न घेणे हीच आमची ओळख आहे. हीच ओळख दाखवताना संघर्ष 11 संघ दाखवतोय. परंतु कर्नाटका वॉरियर संघ हा देखील एक मजबूत संघ आहे, एक मोठा संघ आहे आणि सदैव विजयाची भूक त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन अव्वल संघ जेव्हा एकमेकांच्या विरोधामध्ये येतात ना, त्यावेळेला असाच काटाकीर मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आहेत 9, आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. 56 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद. सुदर्शन बॉलिंग मार्कवरती. ब्लॉक हॉलचा मारा केला गेलाय. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय. प्रशांत आलेले आहेत. कालच्या रात्रीमध्ये प्रशांतचा जो तडाखा पाहायला मिळाला ना, जबरदस्त. गुलाबी थंडीमध्ये अक्षरशः आग लावली होती त्यांच्या बॅटिंगने. कमालीचे फलंदाज ते आहेत. ध्येयबांधा भरपूर मजबूत आहे. त्यांचे स्ट्रोक त्याहून अधिक मजबूत आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा निर्णायक क्षणावरती संघनायक त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय. 9 बॉलमध्ये 9ची आवश्यकता होती. आता एक डॉट आलाय. 8 बॉल 9. हलक्या हाताने चेंडूला इथे खेळलं गेलंय. पॉइंटच्या दिशेने या चेंडूला रोखलं गेलंय. चुकलं कुठं हा सर्वाधिक आता मोठा प्रश्न संतोषजी यांच्या डोळ्यासमोर वावरतोय. लीग स्टेजमध्ये पराभवाला सामोरं जावं लागतं की काय असा प्रश्नचिन्ह वावरतोय. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये अर्थातच 12 बॉल्समध्ये तब्बल 32 धावा कुठल्या गेल्यात आणि पॉवर प्लेचा अगदी योग्य पद्धतीने वापर संघर्ष 11 संघाच्या फलंदाजांनी केलात. विशेष कौतुक करावं लागेल पवन शिंदे याचं. काय अफलातून क्रिकेट दाखवलंय पवनने. जबरदस्त. स्टँडर्ड दर्जेदार क्रिकेट काय असतं ना, हे मला पवनच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. कॅच होऊ शकला असता का. थेट फेकी चुकीच्या दिशेमध्ये पाहायला मिळते. 2 धावा होत आहेत कंप्लीट. षटकाचा होतोय खेळ समाप्त. येणारं समीकरण 6 चेंडू. आवश्यकता असेल विजयासाठी 6 धाव्यांची. 6 बॉल 6. शेवटचे निर्णायक षटक अर्थात मंजू कोळेकर आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. भारतीय संघासाठी सचिन रमेश तेंडुलकर यांनी 2दा विक्रम करून दाखवला होता. 6 चेंडूंमध्ये 6 धावांना डिफेन्स करण्याचा ऑस्ट्रेलिया आणि त्याचबरोबर साऊथ आफ्रिकेच्या विरोधामध्ये. तर बघूयात आता काय घडतंय. 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या जाणार का, आणि जर का केल्या गेल्या तर मंजू कोळेकर हे नाव सातत्याने आठवणीमध्ये राहणार आहे. 6 चेंडू 6 धावा जर का डिफेन्स करायचे आहेत, पहिले 2 बॉल भरपूर निर्णायक असतील. परंतु समोर एक मोठं आव्हान आहे ज्याचं नाव प्रशांत आहे. 6 बॉल 6. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला होता चेंडू. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. लेट कटच्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये सरसावतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. क्या बात आहे. लाजवाब. प्रशांतने पुन्हा एकदा ओळख दर्शवली. आम्ही मोठ्या स्ट्रोक्स साठीच ओळखले जातो हे माध्यमातून कट केला जातो. बघा, बॅट्समन पासून एवढ्या लांब जर का गोलंदाजी झाली तर हे बॅट्समन भरपूर डेंजर आहेत. 4 धावांसाठी येतोय चौकार. पुढचा बॉल. नवीन चेंडू. येणारं समीकरण 4 बॉल. आवश्यकता असेल ती म्हणजे 2 धावांची. कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट. क्या बात आहे. लाजवाब. प्रशांतने आपल्या टिपिकल अंदाजामध्ये मॅचला फिनिश केलाय. पहिला पराभव आता सामोरे आलाय अर्थातच मराठा वॉरियर संघासाठी. विजयाचा मानकरी ठरतोय. संघर्ष 11 संघ
अर्थातच राजकोट. विशाल माने ठरतायत या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. 12 चेंडू 30 धावा यायचे आपण विशाल आपल्याला सन्मानित केलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच या पारितोषिकाने.